हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. तर तुम्ही विचार करत असाल की आज हे सकाळी सकाळी इतक्या अर्ली मॉर्निंग कुठला व्हिडिओ शूट करत आहे. तर हो, व्हिडिओही तसाच आहे. अगदी सगळ्यांच्या जीवाभावाचा विषय आहे. सगळ्यांच्या जीवाभावाचा विषय हा एकच असतो की आज कोणती भाजी करायची. म्हणजे सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच विषय असतो की आज कोणती भाजी करायची. आणि आम्ही चाललो होतो आज पुण्याच्या गुलटेकडी भाजी मार्केटला. पुण्याचं सर्वात मोठं भाजी मंडई आहे, मार्केट आहे गुलटेकडी. त्याला आम्ही आज शॉपिंग करण्यासाठी निघालो होतो भाजीची. तर हे पहा, आमच्या घरातून निघालं की आम्हाला हायवे लागतो, की आम्हाला हायवेवरूनच जावं लागतं. हा आहे कोथरूडचा हायवे. तर आम्ही जात होतो आता कोथरूडवरून. तर हे पहा, सगळीकडे रस्त्यांचं व्यवस्थित काम चालू आहे आणि मेट्रोचे ब्रिज तर जिकडे तिकडे पाहावे तिकडे तुम्हाला मेट्रोचे ब्रिज माझ्या व्हिडिओमध्ये तर पाहायला मिळत असतील. तर अशा प्रकारे आम्ही निघालो होतो सकाळी सकाळी, खूप अर्ली मॉर्निंग. अगदी झोपेतून उठूनच आम्ही गाडीत बसलो आणि निघालो होतो आम्ही गुलटेकडी इथे भाजी मार्केटला. आता भाजी काय आम्हाला काही एवढी फारशी लागत नाही, पण जाण्याची मज्जा असते आणि खरेदी करण्याची. आणि मेन म्हणजे ज्या भाज्या आपल्याकडे मिळत नाहीत ना, त्या भाज्या मला घ्यायच्या होत्या. आणि त्या भाज्या घेण्यासाठी आणि फ्रूट्स घेण्यासाठी मी या मार्केटला जाण्याचा हट्ट केला, आग्रह केला. आणि या मार्केटला ना आमच्या अण्णा म्हणजे माझे सासरे आहेत ते जातात. तर त्यांना माहीत आहे आणि ते इतके सुंदर सुंदर फुलं वगैरे तिथून नेहमीच आणतात ना. तर म्हटलं चला आज आपणही जावं आणि फिरून यावं मस्तपैकी. थंडी आहे, असंही कुठे फिरायला जाण्याचं काही प्लॅनिंग नव्हतं या विकेंडला. मग कुठंतरी फिरायला गेलंच पाहिजे, तर फिरणंही होतं आणि फायदाही होतो. तर अशा प्रकारे प्लॅन करून मग आम्ही गेलेलो गुलटेकडी मार्केटला, भाजी मार्केट. आणि त्यानिमित्ताने म्हटलं चला तुम्हालाही दाखवणं होईल की कसं आहे पुण्याचं सर्वात मोठं भाजी मार्केट यार्ड ज्याला म्हणतात. मग ते आता आपण प्रवेश केलेला आहे पुण्यामध्ये. तर हे आहे कोथरूडचा भाग. चांदणी चौकातून आपण पुढे कोथरूडला लागलो आणि कोथरूडवरून मग आपण जात होतो सरळ सरळ पुण्यामध्ये. खाली पुण्यामध्ये गेल्यानंतर मग आपण जातो. ॲक्च्युली आपण दुसऱ्या मार्गेही जाऊ शकतो, पण मग मॅपनी दाखवले की तुम्ही इकडून थोडं लवकर पोहोचताल, इकडून ट्रॅफिक कमी आहे. आता पुण्यामध्ये कुठेही फिरायचं म्हणले की मॅप सांगतो आपल्याला का कोणत्या ह्यानी तुम्ही कमी वेळामध्ये लवकरात लवकर तुमच्या डेस्टिनेशनला तुम्ही पोहोचू शकता. त्याप्रमाणे आम्ही गेलतो, कोथरूड मार्गे गेलतो. तर अशा प्रकारे पुण्यातून मग आम्ही नवी पेठेतून मग असं आम्ही पुढे 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 जात होतो. तर किती सुंदर पहा, सगळीकडे मेट्रोचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे आणि नवीन नवीन मेट्रोचं काम होत आहे. जिकडे तिकडे उंचच्या उंच इमारती उभ्या राहत आहेत, छोटी छोटी घरं पाडली आहेत आणि त्या ठिकाणी नवीन नवीन घरं, मोठी मोठी बिल्डिंग होत आहेत. आता सगळीकडे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगा होत आहेत. आणि हे आहे अस्सल पुणे. आपण सगळे म्हणजे राहतो ते आउटसाईड पुणे, म्हणजे आपण सगळे बाहेरून वसलेलो आहोत पुण्यामध्ये. आणि प्रॉपर पुण्याचे जे लोक आहेत ते व्यवस्थित टिपिकल पुणेरी लोक असतात. आणि खूप छान प्रकारे म्हणजे पुन्हा हे आहे. आणि अशा प्रकारे आता आम्ही गाडी पार्क करून पोहोचलो आणि गाडी पार्किंगला इथे बिलकुल जागा नसते. तर तुम्हाला पुढे सिग्नल आहे एक, तिकडे गाडी पार्क करावी लागते. आणि आम्ही दोघीजणी उतरलो, मी आणि आमच्या आई आणि आमचे मिस्टर दिघे गेले ते गाडी लावण्यासाठी. तर इथे आपण प्रवेश करत आहोत पुण्याच्या भाजी मार्केटला. तर कसं आहे पहा भाजी मार्केट. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना भाजीचं पूर्णपणे मार्केट फिरवून दाखवत आहे की भाजीचं मार्केट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे की तुम्ही इथून एंट्री करू शकता. आणि खूप गर्दी असते, छोट्या गाड्या टमटम वगैरे म्हणतो ते खूप सारे असतात, छोटा हत्ती वगैरे. तर ह्या सगळ्यांना सांभाळून व्यवस्थित रस्ता क्रॉस करून इकडे तिकडं पाहून आपल्याला उतरून मगच आपल्याला जायचं आहे खरेदी करण्यासाठी. नाही तर उतरलं आणि गेलो भराभरा खरेदी करण्यासाठी, पाठीमागे पुढे गाड्या नाही पाहिलं का नाही पाहिलं तर प्रॉब्लेम होतो. म्हणून व्यवस्थित गाड्या वगैरे पाहायच्या आणि मागे पुढे गाड्या पाहून व्यवस्थित मग जिथे छान भाजीपाला वगैरे आपल्याला दिसतो तिथे घ्यायचं. तर काय करायचं, पहिल्यांदा घेताना ना हलक्या हलक्या भाजीपाला वगैरे असतो तो पहिला भाजीपाला घ्यायचा. फ्रूट्स आधी घ्यायचं नाही, फ्रूट्ससाठी 2 पिशव्या सेपरेट करायच्या असतात नेहमी. पहिला भाजीपाला घ्यायचा, एका पिशवीमध्ये हिरव्या भाज्या असतात त्या घ्यायच्या आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मग आपलं मटार वगैरे काय जे असेल सीजनरी भाज्या असतात त्या घ्यायचं. वांगे वगैरे आपण इन जनरली घेतो त्या भाज्या घ्यायच्या. आणि फ्रूट्स मग सगळ्यात शेवट घ्यायचं, का तर अपोजिट साईडला फ्रूटचं मोठं मार्केट आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला इकडच्या उजव्या साईडला आपण गेल्यानंतर उजव्या साईडला आहे ते भाजी मार्केट आहे आणि डाव्या साईडला आहे ते फ्रूट्सचं मार्केट आहे. तर अशा प्रकारे फ्रूट्स वगैरे होते. आम्ही भरपूर फ्रूट्स घेतले, भाजीपाला घेतला. त्याचा आता तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते की माझी कशी शॉपिंग केली, आम्ही काय काय घेतलं ते मी तुम्हाला दाखवते. तो व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगेल की कोणती भाजी किती रुपयाला घेतली, कशी घेतली, त्याचा पूर्ण लॉंग व्हिडिओ तुम्हाला येईल. भाजीपाल्याचा एक वेगळा
वेगळा व्हिडिओ येईल आणि फ्रूट्सचा एक वेगळा व्हिडिओ येईल. का तर मग 2 व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित तुम्हाला सांगू शकेल. एका व्हिडिओमध्ये मग समजणार नाही आणि मग गोंधळ उडेल आणि फास्ट पाहण्यापेक्षा 2 व्हिडिओ येतील. ते तुम्ही छान पहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आता मी भाजीपाला वगैरे घेऊन सगळं व्यवस्थित करून आम्ही सकाळी लवकरच उठलो की निघालो होतो. त्याच्यामुळे आम्ही चहा पाणी काहीच नव्हता केला. भाजी मार्केटमध्ये एका ठिकाणी आम्ही चहा छानपैकी गुळाचा चहा मिळतो, तिथे चहा पिलो आणि मग फ्रूट्स वगैरे खाल्ले होते. तिथे कट करून ते टेस्टसाठी देत होते, तर थोडेफार फ्रूट्स आम्ही खाल्ले होते आणि एक मोसंबी 1-2 सोलून वगैरे खाल्ले होते. त्यानंतर आम्ही गेलो होतो नाश्ता करायला. आता आम्ही नाश्ता कुठे केला तर शिवाजीनगरला आम्ही नाश्ता केला. तर इथं घेतला होता तर्री पोहा. खूप सुंदर असा छान असा टेस्टी पोहा होता. मस्तपैकी असं लिंबू पिळून वगैरे आम्ही पोहा घेतला. त्यानंतर मी घेतली ही पुरी भाजी. मी कधीच आजपर्यंत पुरी भाजी बाहेरची खाल्ली नव्हती. मी फर्स्ट टाईम ट्राय केली ही पुरी भाजी. पहा किती छान आहे. फक्त तरी थोडी जास्त होती, मग ते काही खाल्ली नाही, काढून टाकली आणि म्हणूनच ती पुरी भाजी खाल्ली. पण खूप टेस्टी आणि खूप छान अशी चवीला होती ही पुरी भाजी. जेवढी दिसती यमी त्याच्या दुप्पट ती टेस्टला छान होती पुरी भाजी. खूप सुंदर प्रकारे होते. पहा अशा प्रकारे शिमला ऑफिस जिथे आहे ना, तिथे आम्ही नाश्ता केला. ब्रेकफास्टही इथे खूप साऱ्या खाऊ गल्लीच्या गाड्या आहेत, तर तिथे आम्ही असं नाश्ता केला. मग इडली सांबार खाल्लं, पोहा खाल्ला आणि पुरी भाजी खाल्ली आणि चहा पिलो. अशा प्रकारे मग आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून मग घरी गेलो. असंही संडेला आपण थोडंसं बाहेरच प्लॅन करतो की कुठेतरी ब्रेकफास्ट वगैरे नाश्ता करायचा. हेल्दीच करतो, पण बाहेर थोडंसं आपल्याला वाटतं की बाहेर करावं, का तर घरी करून करून कंटाळा आलेला असतो म्हणून. मग आणि मग त्या निमित्ताने नाश्ताही झाला, भाजीपालाही घेतला, फ्रूट्सही घेतले आणि अशा प्रकारे आपली थोडीशी टूरही झाली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याच्या पुढचा भाजीपाला काय काय घेतला तो व्हिडिओ येणार आहे, तो पाहायला विसरू नका. आणि त्यांचा ब्रेकफास्ट खूप छान देत होते म्हणून या काकांचा मी व्हिडिओ काढलेला. आणि माझे यापुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो नक्की पहा. माझे शॉर्ट्सही पहा, शॉर्ट्सही खूप छान असतात, तेही पाहायला विसरू नका. आणि अन्वीज टिफिन व्लॉग जरी असेल तरी आपले इथं वेगवेगळे व्लॉग येतात, फक्त टिफिनचे येत नाहीत. तर पूर्ण अन्वीज लाईफस्टाईल म्हणजे प्रियंकाची आणि अन्वीची कशी लाईफस्टाईल आहे ती हे पहा. धन्यवाद.